असाच काहीसा प्रकार घडला। ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती ते अचानक घरी परतले। जळगावमध्ये खैरनार कुटुंबियांना सुखद धक्का बसला। रघुनाथ खैरनार मागच्या 2 दिवसापासून बेपत्ता होते। कुटुंबियांनी दुसऱ्याचा मृतदेह रघुनाथ यांचा मृतदेह समजून अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा केली आणि त्याच वेळेला रघुनाथ खैरनार घरी परतले। ही दृश्य आपण पाहतोय त्यावेळची। पाळधी गावातील रघुनाथ खैरनार हे आजोबा 2 दिवसापासून बेपत्ता होते। पाळधी गावात रेल्वे ट्रॅक जवळ एक अनोळखी मृतदेह नेमका याच काळात आढळून आला। स्थानिक रेल्वे गार्ड आणि इतर व्यक्तींकडून खैरनार कुटुंबाशी संपर्क केला गेला। खैरनार कुटुंब घटनास्थळी गेलं। मृतदेहाची ओळख पटवली गेली। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी सुद्धा पाठवला। इकडे गावात रघुनाथ खैरनार यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली गेली। नातेवाईक जमलेले होते आणि त्याच वेळी चक्क रघुनाथ खैरनार पायी आपल्या घरी परत आले। हे दृश्य बघून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईकांना आणि इतर गावकऱ्यांना सुद्धा धक्का बसला। कसं काय आले तुम्ही परत? गाडीमध्ये बसून मी इथे पाहिलं तर लोक रडारड करत होते। लोकांनी चूक केला का बरोबर केलं? चूक केलं मग तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले तर? नाही सांगितलं सांगायला पाहिजे ना, घरचे लोक चिंता लागते ना त्यांना। काय चिंता काय सांगायला चिंता लागेल घरी राहतो आरामशीर घरी राहतो आरामशीर घरी राहता कामात नाही आपल्याला एक्सपायर झाले असं की बा ते आता सुरतून आले तिकडनं। मग ती जी गाडी होती त्याच्यावर बा आम्हाला तिकडनं फोन आला की माझे अण्णा तिकडं आले का। मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही। मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृतदेह दिसला। मग आम्हाला फोन आला की बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी। म्हटलं नाही। ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून असं। बरं कपडेही सारखे असल्यामुळे हा कपडे बी सारखेच होते आणि त्यांच्या हातावर जे गोंदलेलं होतं ते पण सारखंच होतं। चप्पल पण सारखी म्हणजे सर्व सारखंच होतं। चेहरा पण सारखाच होता।